नमस्कार मित्रांनो. हरतालिका व्रताचे 10 नियम. 1. एकदा हरतालिका व्रत पाळायला सुरुवात केली की ते आयुष्यभर पाळावे लागते. तुम्ही आजारी पडल्यास तुमचा नवरा किंवा दुसरी स्त्री तुमच्या जागी हे व्रत करू शकते. 2. हरतालिका व्रत निर्जल करतात. कठोर नियम पालन करणारे या दिवशी पाणीही ग्रहण करत नाहीत. एकदा हे व्रत धरल्यावर व्रत सोडता येत नाही. दरवर्षी विधीपूर्वक व्रत करण्याचा नियम आहे. 3. हरतालिकेच्या उपवासाला त्रास होऊ नये म्हणून तुम्ही व्रताच्या दिवशी पपई, सफरचंद, डाळिंब, पेरू किंवा केळी इत्यादी सेवन करू शकता. 4. हरतालिकेच्या व्रताची सुरुवात शंकर पार्वती यांची वाळूची मूर्ती तयार करून स्थापन करावी. शिव पार्वतीचे पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य वापरून यथाविधी मनोभावे पूजा करावी. तसेच हरतालिकेची कथा ऐकावी. 5. हरतालिका तृतीयेच्या पूजेमध्ये देवी पार्वतीला काकडी, मक्याचे कणीस अर्पण करणे अनिवार्य आहे. 6. हरतालिका पूजन परंपरेनुसार सकाळी तसेच प्रदोष काळात केले जाते. 7. महिलांनी रात्रभर जागरण करून भजन कीर्तन करावे आणि प्रहारानुसार वाळूच्या शिवलिंगाची पूजा करावी. दुसऱ्या दिवशी देवीच्या पूजा आरतीचा उपवास काकडीने मोडला जातो. 8. उपवास करताना हरतालिका व्रत कथा ऐकणे महत्त्वाचे आहे, अन्यथा उपवास अपूर्ण समजला जातो. 9. हा 16 शृंगाराचा असा उत्सव असतो. या दिवशी महिलांनी 16 शृंगार करूनच शिव पार्वतीची पूजा करावी. यामुळे भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. 10. शास्त्रानुसार हरतालिका व्रताच्या वेळी व्रत करणाऱ्याने आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. या दिवशी कोणत्याही प्रकारचे वाद घालू नका. तसेच व्रत करताना तुमचे मन शांत आणि प्रसन्न असावे. तर अशा प्रकारे हरतालिका व्रत सर्व विवाहित महिलांसाठी खूप खास आहे. प्रत्येक विवाहित स्त्री पतीच्या दीर्घायुष्यासाठी पाळते आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदाची कामना करते. या दिवशी देवी पार्वती आणि शिव यांची पूजा केल्याने अखंड सौभाग्याचे आशीर्वाद प्राप्त होतात.